वेलकम स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला टू हॅव ची भविष्यकाळी रूप शल हॅव आणि विल हॅव will शल हॅव आणि विल हॅव च्या नंतर बीन आणि त्याच्यानंतर मेन व्हर्ब फोर म्हणजेच आयएनजी प्रत्यय जोडलेलं क्रियापद आलं आणि त्याच्यानंतर जर इतर शब्द असतील तर त्या वाक्याचा अर्थ मराठीमध्ये काय होतो, होकारार्थी वाक्याचा अर्थ काय होतो ते आपल्याला बघायचंय. आणि अशा वाक्यामध्ये कोणता काळ असतो? अशा वाक्यामध्ये असतो फ्युचर, FUTURE फ्युचर, परफेक्ट PERFECT परफेक्ट, कंटिन्युअस CONTINUOUS continuous, tense TENSE फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भविष्यकाळ. कोणता काळ असतो या वाक्यामध्ये? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण चालू भविष्यकाळ. कोणता? भविष्यकाळ असतो, पूर्ण चालू भविष्यकाळ. आता त्याची आपण काही वाक्य बघूया, होकारार्थी वाक्य. लिहून घ्या. एक वाक्य लिहून झाल्यावर एक ओळ सोडत चला. एक, आय शल SHALL आय शल हॅव बीन, आय शल हॅव बीन प्लेइंग PLAYING प्लेइंग since morning SINCE since morning MORNING. आता याचा मराठीमध्ये अर्थ बघूया आपण. याचा मराठीमध्ये अर्थ होतो मी सकाळपासून खेळत आलेलो असेल. मी सकाळपासून खेळत आलेलो असेल. किंवा हे वाक्य जर बोलणारी स्त्री असेल किंवा मुलगी असेल तर मी सकाळपासून खेळत आलेली असेल, अशा अर्थाचं ते वाक्य होईल. हा फरक एवढा लक्षात घ्या. याच्यानंतर तुम्ही काय करायचं? एक ओळ रिकामी सोडायची. एक ओळ रिकामी सोडा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला वाक्य लिहा. आयचं अनेक वचन वी शल हॅव बीन प्लेइंग PLAYING we shall have been playing since म्हणजे पासून SINCE since morning MORNING. या वाक्याचा मराठीत अर्थ होईल आयचं अनेक वचन वी आणि वी म्हणजे आम्ही सकाळपासून खेळत आलेले असू. आम्ही सकाळपासून खेळत आलेले असू. किंवा महिला असतील बोलणाऱ्या तर आम्ही सकाळपासून खेळत आलेल्या असू असं म्हणतील ते.
तिसरं वाक्य घेऊ आपण. यू विल have been, you will have been playing, playing since, since morning, morning. मराठीमध्ये अर्थ होईल यू म्हणजे तू, एकवचनी. तू सकाळपासून खेळत आलेला असशील, आलेला असशील. हे जर आपण मुलाच्या बाबतीत वाक्य बोलत असू तर हे वाक्य असं होईल, तू सकाळपासून खेळत आलेला असशील. आणि मुलीच्या बाबतीत जर आपण हे वाक्य बोलत असू तर तू सकाळपासून खेळत आलेली असशील. असे या वाक्यांचे दोन अर्थ होतील. चौथं वाक्य घेऊ आपण. यूचं अनेक वचन. यू विल have been, you will have been playing, you will have been playing since morning, since morning, you will have been playing since morning. याचा मराठीमध्ये अर्थ यू म्हणजे तुम्ही सकाळपासून खेळत आलेले असाल. तुम्ही सकाळपासून खेळत आलेले असाल. पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही. त्याच्यानंतर आपण पाचवं वाक्य घेऊ. ही विल have been playing, he will have been playing since morning, since morning. You will have been playing since morning. मराठीमध्ये अर्थ तो सकाळपासून खेळत आलेला असेल. तो सकाळपासून खेळत आलेला असेल. पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही. वाक्य संपल्यावर पूर्णविराम द्यायचा. त्याच्यानंतर सहावं वाक्य. सी विल have, have been, have been playing, playing since, since morning, मराठीमध्ये अर्थ ती म्हणजे ती सकाळपासून खेळत आलेली असेल.
खेळत आलेली असेल, ती सकाळपासून खेळत आलेली असेल. पुढचं वाक्य घेऊ. 7. 8. It will have been. It will have been playing. Playing. Playing since morning. Since morning. morning. मराठीमध्ये अर्थ लहान मुलासाठी इट सर्वनाम वापरतात म्हणून आपण ते घेतलं. ते सकाळपासून खेळत आलेले असेल. ते सकाळपासून खेळत आलेले असेल. ही सीटचं अनेक वचन दे. हीचं अनेक वचन दे, तीचं अनेक वचन दे आणि इटचं अनेक वचन दे म्हणून आपण ते एकदाच घेत असतो. दे विल हॅव बीन. दे will have been playing. Playing since. since morning. morning. मराठीमध्ये अर्थ ह्या देला 3 अर्थ आहेत. दे म्हणजे ते, त्या, ती. अनेक माणसं असतील ते, अनेक महिला असतील त्या, अनेक लहान मुलं असतील ती. आपण एकच घेऊ. ते सकाळपासून खेळत आलेले असतील. अनेक आहेत ना म्हणून असतील. ते सकाळपासून खेळत आलेले असतील. इथं काय लिहिलंय? इट विल हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग. ते सकाळपासून खेळत आलेले असेल. कारण ते लहान मुलं आहे, बेबी किंवा चाइल्ड आहे, ते चाइल्ड म्हणून ते सकाळपासून खेळत आलेले असेल. आणि इथं काय लिहिलंय? दे विल हॅव बीन प्लेइंग सिन्स मॉर्निंग म्हणजे ते सकाळपासून खेळत आलेले असतील. अनेक पीपल आहेत, ते महिला असतील, पुरुष असतील, अनेक आहेत म्हणून ते सकाळपासून खेळत आलेले असतील. हा इथं तुम्हाला फरक लक्षात घ्यायचा आहे. पुढचं वाक्य बघूया. 9 नंबर. राम will have been playing. Ram will have been playing since. since morning. Ram will have been playing since morning म्हणजे मराठीमध्ये अर्थ काय होईल त्याचा? राम सकाळपासून खेळत आलेला असेल. राम सकाळपासून खेळत आलेला असेल. राम सकाळपासून खेळत आलेला असेल. पूर्णविराम. 10वं वाक्य. पीपल म्हणजे लोक. पी कॅपिटल काढायचं. PEOPLE
PLE. आता बघा पीपल या नावामध्ये पहिलं पी कॅपिटल आहे आणि दुसरं पी स्मॉल आहे. कॅपिटल स्मॉल मधला फरक लक्षात घ्या. पीपल विल हॅव बीन प्लेइंग PLAYING playing since morning SINCE since morning MORNING. People will have been playing since morning. याचा अर्थ मराठीमध्ये लोक सकाळपासून लोक सकाळपासून खेळत आलेले असतील. लोक सकाळपासून खेळत आलेले असतील. बघा या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर शल हॅव आय आणि वी सोबत काय आलंय शल हॅव आणि बाकी इतर कोणत्याही कर्त्यासोबत विल हॅव आलेलं आहे. म्हणजे नियम काय आहे आय आणि वी सोबत शल हॅव वापरायचं आणि इतर कोणताही कर्ता असेल तर त्याच्यासोबत विल हॅव वापरायचं. आय आणि वी सोबत विल हॅव वापरलं तरी चालतंय हे पण तुम्ही लक्षात घ्या. पण सर्वसाधारण नियम असा इंग्रजीमध्ये की जर वाक्याचा कर्ता आय आणि वी असेल तर त्याच्यासोबत काय वापरायचं शल हॅव आणि इतर कर्त्यासोबत वापरतात विल हॅव. आता ही आपण बघितलेली वाक्य कोणती होती होकारार्थी. चालू पूर्ण भविष्यकाळातील ही होकारार्थी वाक्य आहेत. आणि आता आपल्याला हीच वाक्य बनवायची आहेत नकारार्थी. कसली वाक्य बनवायची आहेत ही नकारार्थी. आणि कोणतंही वाक्य जर नकारार्थी बनवायचं असेल तर त्या वाक्यामध्ये आपल्याला घ्यावा लागतो नॉट हा शब्द. मग आता या वाक्यामध्ये तर शल हॅव आणि विल हॅव असं दोन शब्द असलेलं सहाय्यकारी क्रियापद आहे. मग आता या वाक्यामध्ये शलच्या नंतर नॉट वापरायचं का हॅवच्या नंतर वापरायचं. शलच्या नंतर वापरायचं का हॅवच्या नंतर किंवा या ठिकाणी विलच्या नंतर वापरायचं का हॅवच्या नंतर. तर या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा दोन शब्द असलेलं सहाय्यकारी क्रियापद ज्या वेळेस येतं तेव्हा जे पहिला शब्द असतो इथं शल हा पहिला शब्द आहे शल म्हणजे तुम्हाला शलच्या नंतर नॉट वापरावं लागेल किंवा त्याचं संक्षिप्त रूप शल अधिक नॉट बरोबर शांट असं होईल. आणि दुसरं जे सहाय्यकारी क्रियापद आहे विल हॅव त्यामध्ये विलच्या नंतर WILL विलच्या नंतर नॉट वापरावं लागेल किंवा त्याचं संक्षिप्त रूप WON, असं होतं. याच्यानंतर तुम्हाला N, लिहून संक्षिप्त रूपात किंवा विल नॉट असं वापरून ते वाक्य तयार करावं लागेल. म्हणजे या पहिल्या वाक्यामध्ये शल नॉट दुसऱ्या वाक्यात इथं शल नॉट इथं विल नॉट आणि इथं विल नॉट असं ते वाक्य होईल. आता याची सविस्तर वाक्य आपण आता बघूया. मित्रांनो आपल्याला टू हॅवची भविष्यकाळी रूप शल हॅव आणि विल हॅव च्या वाक्यामध्ये बीन
आणि त्याच्यानंतर मेन व्हर्ब फोर म्हणजेच डॅश आय-एन-जी असलेलं रूप आल्यावर त्या वाक्यामध्ये नॉट वापरायचंय, म्हणजे त्या वाक्याला आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचंय. ते कसं बनवायचं ते आपण आता बघू. पण मला सांगा तुम्ही या वाक्यामध्ये कोणता काळ असतो? बरोबर, कोणता काळ असतो? फ्युचर, FUTURE, फ्युचर परफेक्ट, PERFECT, फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस, CONTINUOUS, फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. म्हणजे अशी रचना असलेल्या वाक्यामध्ये असतो पूर्ण चालू भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. आपण आता ती वाक्य बघूया. एक, आय शल नॉट हॅव बीन वर्किंग, WORKING, वर्किंग सिन्स मॉर्निंग, MORNING, पूर्णविराम. मराठीमध्ये अर्थ याचा, मी सकाळपासून काम करत, वर्किंग म्हणजे काम करत आलेलो नसेल. मी सकाळपासून काम करत आलेलो नसेल किंवा मी सकाळपासून काम करत आलेली, महिला असेल तर काय म्हणेल? आलेली नसेल. मी सकाळपासून काम करत आलेली नसेल, पूर्णविराम. दुसरं वाक्य, आयचं अनेक वचन वी, WE शल, SHALL, वी शल नॉट हॅव बीन वर्किंग, WORKING, वर्किंग सिन्स मॉर्निंग, SINC, सिन्स मॉर्निंग. मराठीमध्ये अर्थ, आम्ही सकाळपासून काम करत आलेले नसू. आम्ही सकाळपासून काम करत आलेले नसू किंवा आलेल्या नसू, असं वाक्य होईल. पुढचं वाक्य घेऊ. यू विल नॉट हॅव बीन वर्किंग, WORKING, वर्किंग सिन्स मॉर्निंग, SINCE, सिन्स MORNING. मराठीमध्ये अर्थ, तू सकाळपासून काम करत आलेला नसशील,
तू सकाळपासून काम करत आलेला नसशील किंवा मुलगी असेल तर मुलीच्या बाबतीत जर आपण हे वाक्य बोलत असू तर काय होईल मराठीमध्ये अर्थ त्या वाक्याचा तू सकाळपासून काम करत आलेली नसशील तुम्ही दोनदा पण ह्या वाक्याचा अर्थ लिहू शकता त्याच्यानंतर यूचं अनेक वचन आहे यू आता आपण विल नॉटच्या ऐवजी वोंट घेऊ WON, T won't have been working 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 since morning SINCE since morning मराठीमध्ये अर्थ तूचं अनेक वचन तुम्ही यू म्हणजे तुम्ही सकाळपासून काम करत आलेले महिला असतील तर आलेल्या नसतील तुम्ही सकाळपासून काम करत आलेले नसाल महिला असतील तर आलेल्या नसाल पुढचं वाक्य घेऊ आपण पाचवं ही विल हॅव आता नॉट घ्यायचं राहिले इथं विल नॉट हॅव बीन वर्किंग WORKING वर्किंग सिन्स मॉर्निंग MORNING सिन्स मॉर्निंग मराठीमध्ये अर्थ काय होईल याचा तो सकाळपासून काम करत आलेला नसेल तो सकाळपासून काम करत आलेला नसेल पूर्णविराम पुढचं वाक्य 6 सी विल त्याऐवजी आपण संक्षिप्त घेऊ वोंट सी वोंट हॅव बीन वर्किंग WORKING वर्किंग सिन्स मॉर्निंग SINCE सिन्स मॉर्निंग MORNING सिन्स मॉर्निंग मराठीमध्ये याचा अर्थ काय होईल ती सकाळपासून काम करत आलेली नसेल पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही 7वं वाक्य इट हे सर्वनाम लहान मुलासाठी आपण वापरत असतो इट विल नॉट हॅव बीन वर्किंग WORKING वर्किंग सिन्स मॉर्निंग SINCE सिन्स मॉर्निंग मराठीमध्ये अर्थ
ते लहान मुलाविषयी वापरतो. ते सकाळपासून ते सकाळपासून काम करत आलेले नसेल. ते सकाळपासून काम करत आलेले नसेल. 8वं वाक्य दे. ही शीटचं अनेकवचन दे. दे विल नॉट हॅव बीन बीन working working since morning morning. याचे अर्थ 3 होतात. ते त्या ती. ते सकाळपासून काम करत आलेले नसतील. ते सकाळपासून काम करत आलेले नसतील पूर्णविराम. किंवा मग त्या सकाळपासून काम करत आलेल्या नसतील, किंवा ती लहान मुलं ती सकाळपासून काम करत आलेली नसतील, असे दे या वाक्याचे विविध अर्थ होतात. पुढचं वाक्य 9. राम won't have been working Ram won't have been working since morning. मराठीमध्ये अर्थ राम सकाळपासून वर्किंग म्हणजे काम करत आलेला नसेल. राम सकाळपासून काम करत आलेला नसेल. राम सकाळपासून काम करत आलेला नसेल. 10वं वाक्य people people will not have been working working since morning since morning morning. मराठीमध्ये अर्थ होईल लोक सकाळपासून काम करत आलेले नसतील. लोक सकाळपासून काम करत आलेले नसतील. आता ही वाक्य झाली एवढी.
आता तुम्ही काय करायचं, ज्या ज्या ठिकाणी वर्किंग वापरले शब्द बघा, इथं वर्किंग, 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 इथं तुम्ही मी जे शब्द देतोय ते लिहून घ्या, ते शब्द वापरा आणि वाक्य करा. रीडिंग, READING, रीडिंग म्हणजे वाचत. दुसरा शब्द घ्या, लर्निंग, LEARNING, लर्निंग म्हणजे शिकत. लर्निंग म्हणजे शिकत. त्याच्यानंतर घ्या टीचिंग, TEACHING, टीचिंग म्हणजे शिकवत. शिकवत. चौथा शब्द घ्या आस्किंग, ASKING, आस्किंग म्हणजे विचारत. विचारत. आणि पाचवा शब्द घ्या मेकिंग, MAKING, मेकिंग म्हणजे बनवत. 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 तर एवढे शब्द तुम्ही वर्किंगच्या जागेवर वापरा आणि पुन्हा पुन्हा अशी बरीच वाक्य तयार करा. आपण ही जी वाक्य बघितली ती नकारार्थी. आता आपल्याला प्रश्नार्थक, पण कोणती? व्हर्बल क्वेश्चन, VERBAL, व्हर्बल क्वेश्चन किंवा यस नो टाईप, यस नो टाईप क्वेश्चनची वाक्य तयार करायची आहेत. त्याचे अर्थ काय होते ते बघायचे. चला बघूया मग, कशाला वेळ घालायचा जास्त. आपल्याला टू हॅवची भविष्यकाळी रूप शल हॅव आणि विल हॅव, शॅल हॅव आणि विल हॅव, त्यासोबत बीन आणि बीनच्या नंतर मेन व्हर्ब फोर म्हणजेच ING असलेलं क्रियापद आल्यानंतर त्या वाक्याचे अर्थ काय होतात ते आपल्याला बघायचे. पण कसली वाक्य? प्रश्नार्थक. कसलं प्रश्नार्थक? यस नो टाईप किंवा व्हर्बल क्वेश्चन प्रश्न जर असेल तर त्या प्रश्नाचे अर्थ काय होतात, ती रचना कशी असते, ते वाक्य कसे करायचे हे आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो, अशा वाक्यामध्ये कोणता काळ असतो? बरोबर, फ्युचर, FUTURE, फ्युचर. परफेक्ट, PERFECT, परफेक्ट. कंटिन्युअस, NUOUS, CONTINUOUS, कंटिन्युअस टेन्स, TENSE. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण चालू भविष्यकाळ अशा वाक्यामध्ये असतो. अशा वाक्याची प्रश्नार्थक वाक्य, व्हर्बल क्वेश्चन किंवा यस नो टाईप क्वेश्चनची वाक्य आपल्याला आता करायची आहेत. चला मग करूया. आपल्या समोर मी आता डायरेक्ट प्रश्नार्थक वाक्य लिहितो, यस नो टाईप किंवा व्हर्बल. त्याला म्हणतात शल आय have been reading, READING, reading since morning, SINCE, since morning, MORNING. क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नये. आता याचा अर्थ काय होईल? चल I have been reading since morning. मी सकाळपासून रीडिंग म्हणजे वाचत आलेलो,
लो. मी सकाळपासून वाचत आलेलो नसेल का. शेवटी प्रश्नचिन्ह. मी सकाळपासून वाचत आलेलो नसेल का. किंवा हे जर वाक्य महिला किंवा स्त्री बोलत असेल, मुलगी बोलत असेल तर मी सकाळपासून वाचत आलेली नसेल का. दुसरं वाक्य घेऊ आपण. शल वी हॅव बीन बीन रीडिंग reading since morning morning since morning question mark. मराठीमध्ये अर्थ आम्ही सकाळपासून वाचत आलेले नसू का. आम्ही सकाळपासून वाचत आलेले नसू का. हे जर वाक्य महिला बोलत असतील तर आम्ही सकाळपासून वाचत आलेल्या नसू का असे वाक्य होतील त्याचे अर्थ. तिसरं वाक्य विल. W कॅपिटल काढायचं. विल यू हॅव बीन reading reading since since morning morning. प्रश्नचिन्ह. याचा अर्थ काय होईल मराठीमध्ये. तू एकवचन. तू सकाळपासून वाचत आलेला असशील का. मित्रांनो, वरच्या वाक्यामध्ये सांगत असताना थोडा घोळ झालाय. नसेल का इथं लिहिलंय आपण आणि इथं पण नसू का. तर इथं नसेल नाही येईल, काय येईल असेल. मी सकाळपासून वाचत आलेलो असेल का आणि इथं आम्ही सकाळपासून वाचत आलेले असू का. कारण आपण या वाक्यामध्ये नॉट कुठंही वापरलेलं नाही म्हणून नसेल का हे इथं येऊ शकत नाही, येणार नाही. तर हे करेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर चौथं वाक्य. विल यू हॅव बीन reading reading since since morning morning. क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. मराठीमध्ये अर्थ तुम्ही सकाळपासून वाचत आलेले
असाल का, असाल का, असाल का, क्वेश्चन मार्क. पुढचं वाक्य 5वं. विल, डब्ल्यू कॅपिटल काढायचं. विल ही हॅव बीन, बी डबल ई एन, बीन रीडिंग, READING, रीडिंग since morning, SINCE, since morning, MORNING, क्वेश्चन मार्क. विल ही हॅव बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग, मराठीमध्ये अर्थ तो सकाळपासून, वाचत आलेला, तो सकाळपासून वाचत आलेला असेल का, प्रश्नचिन्ह. त्याच्यानंतर 6वं वाक्य. विल सी, SHE, विल सी हॅव बीन रीडिंग, READING, रीडिंग since, SINCE, since morning, MORNING, मॉर्निंग. मराठीमध्ये अर्थ ती सकाळपासून, वाचत आलेली असेल का, क्वेश्चन मार्क. पुढचं वाक्य 7 क्रमांकाचं. विल इट हॅव बीन रीडिंग, READING, रीडिंग since, SINCE, since morning, MORNING, since morning. मराठीमध्ये अर्थ ते सकाळपासून, वाचत आलेले असेल का, प्रश्नचिन्ह द्यायला विचारायचं नाही. त्याच्यानंतर 8वं वाक्य. विल दे हॅव बीन रीडिंग, READING, रीडिंग since, SINCE, since morning, MORNING, since morning. Will they have been reading since morning? याचे 3 अर्थ होतात. ते, त्या, ती हा करता घेऊन ते सकाळपासून वाचत आलेले, असतील का,
ते सकाळपासून वाचत आलेले असतील का? पुढचं वाक्य घ्यायचं आहे आपल्याला 9. विल राम हॅव बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग? MORNING क्वेश्चन मार्क. मराठीमध्ये अर्थ याचा, राम सकाळपासून वाचत आलेला असेल का? राम सकाळपासून वाचत आलेला असेल का? आणि 10वं वाक्य आहे, विल पीपल PEOPLE will people have been reading reading since morning SINCE since morning MORNING since morning क्वेश्चन मार्क. मराठीमध्ये अर्थ, लोक सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून वाचत आलेले असतील का? प्रश्नचिन्ह. मित्रांनो, याच्या अगोदर जे तुम्हाला शब्द दिलेले आहेत तेच शब्द वापरून, कोणते शब्द अगोदरच्या भागामध्ये म्हणजे आत्ताच थोड्या वेळापूर्वी, रीडिंग, आस्किंग, पुशिंग, मेकिंग असे शब्द इथं जिथं रीडिंग शब्द आलेला आहे तिथं वापरायचे आणि वाक्य परत तुम्ही करायचे. कारण सराव रीडिंगच्या जागेवर वापरायचे, कारण सराव केल्याशिवाय इंग्रजी परफेक्ट होऊ शकत नाही. त्याच्यासाठी जे शब्द लिहून घेतलेले ते शब्द वापरून वाक्य परत लिहा, त्या वाक्यांचे अर्थ मराठीमध्ये लिहा, सराव करा. सरावाशिवाय तुमची प्रगती होणार नाही. आता आपल्याला बघायचंय ते म्हणजे ही जी प्रश्नार्थक वाक्य आहेत त्या वाक्यांमध्ये नॉट वापरायचंय. काय वापरायचंय? नॉट. काय वापरायचंय? नॉट. म्हणजे ही आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायची आहेत, म्हणजेच या वाक्यांना आपल्याला प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य बनवायचंय. तर नॉट कुठं वापरायचं ते आपण आता सविस्तरपणे बघूया. मित्रांनो, आपल्याला टू हॅवची जी रूप आहेत, कोणती? टू हॅवची भविष्यकाळी रूप, शॅल हॅव, SHALL शॅल हॅव आणि विल हॅव. त्यानंतर बीन आणि बीनच्या नंतर मेन व्हर्ब फोर ING असलेलं रूप वापरल्यानंतर प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य कशी होतात, त्याची रचना कशी असते, त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो हे आपल्याला बघायचं आहे. आणि अशा वाक्यामध्ये कोणता काळ असतो? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स.
FUTURE फ्युचर, परफेक्ट PERFECT फ्युचर परफेक्ट, कंटिन्यूअस CONTINUOUS, टेन्स TENSE म्हणजे अशा वाक्यामध्ये असतो फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स। तर ही आपल्याला प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य बनवायची आहेत। कशी बनवायची ते आपण आता बघूया। डायरेक्ट मी आता आपल्या समोर एक वाक्य लिहितोय प्रश्नार्थक नकारार्थी व्हर्बल क्वेश्चनचं। एक, शल I not have been teaching 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 since morning SINCE since morning MORNING क्वेश्चन मार्क। मराठीमध्ये अर्थ काय होईल त्याचा? मी सकाळपासून टीचिंग म्हणजे शिकवत आलेलो नसेल का? मी सकाळपासून शिकवत आलेलो नसेल का? क्वेश्चन मार्क। पुढचं वाक्य घेऊ दुसरं 2 क्रमांकाचं। शल किंवा आपण संक्षिप्त घेऊ शँट वी हॅव बीन टीचिंग TEACHING टीचिंग since morning MORNING मराठीमध्ये अर्थ आम्ही सकाळपासून शिकवत आलेले नसू का? आम्ही सकाळपासून शिकवत आलेले नसू का? पुढचं वाक्य हे 3 क्रमांकाचं विल। आता विल घेऊ इथं विल, कारण करता काय येणार आहे इथं विल यू नॉट have been teaching 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 since morning SINCE since morning MORNING क्वेश्चन मार्क। याचा अर्थ यू म्हणजे तू, एकवचनी यू, तू सकाळपासून शिकवत, टीचिंग म्हणजे शिकवत आलेला, तू सकाळपासून शिकवत आलेला नसशील का? क्वेश्चन मार्क। हेच वाक्य जर यू मुलीला उद्देशून असेल तर त्याचा अर्थ होईल तू सकाळपासून शिकवत आलेली, काय होईल? तू सकाळपासून शिकवत आलेली नसशील
का. चौथं वाक्य विल त्याऐवजी आपण ओंट घेऊ. ओंट संक्षिप्त रूपात. विल त्याऐवजी वोंट यू, आता नॉट घ्यायचं नाही कारण इथं वोंट आले. वोंट यू हॅव बीन BNN बीन टीचिंग TEACHING टीचिंग since morning SINC since morning MORNING since morning. त्याचा मराठीमध्ये अर्थ होईल तुम्ही तुम्ही सकाळपासून सकाळपासून शिकवत शिकवत तुम्ही सकाळपासून शिकवत आलेले आलेले नसाल का नसाल का. किंवा हे वाक्य जर महिलांना उद्देशून असेल तर त्याचा अर्थ होईल तुम्ही सकाळपासून शिकवत आलेल्या नसाल का. शिकवत आलेल्या नसाल का असा त्याचा अर्थ होईल. पुढचं वाक्य घेऊ पाचवं. विल W कॅपिटल काढायचं. विल ही नॉट हॅव बीन टीचिंग since morning SINCE since morning MORNING प्रश्नचिन्ह. मराठीमध्ये अर्थ तो सकाळपासून शिकवत तो सकाळपासून शिकवत आलेला नसेल का क्वेश्चन मार्क. पुढचं वाक्य सहावं. वोंट WONT वोंट सी हॅव बीन BEEN बीन टीचिंग TEACHING टीचिंग since 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 morning MORNING. मराठीमध्ये अर्थ ती सकाळपासून शिकवत आलेली नसेल का क्वेश्चन मार्क. सातवं वाक्य विल इट नॉट हॅव बीन टीचिंग TEACHING टीचिंग since 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 morning MORNING. मराठीमध्ये अर्थ ते सकाळपासून शिकवत
शिकवत आलेले नसेल का, नसेल का। आणि 8वं वाक्य, ही सीटचं अनेकवचन एकच आहे म्हणून सुरुवातीला घेऊ ओंट दे हॅव बीन टीचिंग TEACHING टीचिंग since 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 morning MORNING मराठीमध्ये अर्थ ते त्या ती एकच घेऊ आपण ते सकाळपासून शिकवत आलेले असतील का, क्वेश्चन मार्क। पुढचं वाक्य 9, will Ram not have been been teaching teaching since morning SINCE since morning MORNING। याचा अर्थ होईल राम, इथं वरच्या वाक्यामध्ये चूक झाली बघा, इथं असतील का नाही, इथं काय घ्यायला पाहिजे होतं नसतील का। या वाक्याचा अर्थ 9व्या, राम सकाळपासून शिकवत आलेला नसेल का, क्वेश्चन मार्क। राम सकाळपासून शिकवत आलेला नसेल का। 10वं वाक्य ओंट WONT ओंट people PEOPLE won't people have been teaching 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 since 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 morning MORNING। मराठीमध्ये अर्थ लोक सकाळपासून शिकवत लोक सकाळपासून शिकवत आलेले नसतील का, लोक सकाळपासून शिकवत आलेले नसतील का। मित्रांनो, आपण प्रश्नार्थक वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य आतापर्यंत बघितलेली आहेत। आता आपल्याला बघायचे आहेत WH क्वेश्चन, परंतु पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतोय, आपण हा जो टीचिंग शब्द आहे, टीचिंग
टीचिंग टीचिंग टीचिंग टीचिंग टीचिंग या शब्दाच्या जागेवर लर्निंग रीडिंग लर्निंग LEARNING लर्निंग म्हणजे शिकत. रीडिंग READING रीडिंग म्हणजे वाचत. मेकिंग MEKING मेकिंग म्हणजे बनवत बनवत. स्पीकिंग SPEAKING स्पीकिंग म्हणजे बोलत बोलत. लिहून घ्या शब्द. क्राईंग CRYING क्राईंग म्हणजे रडत. हे शब्द टीचिंगच्या जागेवर वापरा आणि भरपूर वाक्य करा. याच्यानंतर आपल्याला बघायचे WH क्वेश्चन. काय बघायचं आहे? WH क्वेश्चन. त्याची रचना कशी असते, WH शब्द कोणकोणती आहेत, त्याचा अर्थ काय होतो ते आपण आता बघूया. आपल्याला जर WH क्वेश्चन तयार करायचं असेल, काय करायचं असेल WH क्वेश्चन, तर गरज असते आपल्याला WH शब्दांची. तर कोणते ते WH शब्द आपण त्या अगोदर सगळेच्या सगळे लिहून घेऊया. कोणते ते? एक WHY वाय म्हणजे का. दोन WHEN व्हेन म्हणजे केव्हा. तीन WHERE वेअर वेअर म्हणजे कोठे वेअर म्हणजे कोठे. चार WHAT व्हॉट म्हणजे काय व्हॉट म्हणजे काय. पुढचा शब्द आहे पाचवा WHO हू म्हणजे कोण. सहावा शब्द आहे WHOM हुम म्हणजे कोणाला. सातवा शब्द आहे WHOSE हुज म्हणजे कोणाचा कोणाची कोणाचे कोणाचा कोणाची कोणाचे. आठवा शब्द आहे WHICH विच म्हणजे कोणता कोणता कोणती कोणते. पुढचा शब्द आहे नववा HOW हाऊ म्हणजे कसा कशी कसे. हाऊ म्हणजे कसा कशी कसे. दहावा शब्द आहे हाऊ मेनी हाऊ MANY हाऊ मेनी म्हणजे किती. हाऊ मेनी म्हणजे किती. अकरावा शब्द आहे हाऊ मच MUCH हाऊ मच म्हणजे किती. आता इथं बघितलं हाऊ मेनी म्हणजे किती आणि हाऊ मच म्हणजे किती. हा जो पहिला हाऊ मेनी आहे किती तो संख्या दाखवण्यासाठी वापरतात. संख्या मोजता येणारी संख्या दाखवण्यासाठी. आणि हा जो दुसरा हाऊ मच आहे तो दाखवतात प्रमाण व्यक्त करण्यासाठी. प्रमाण म्हणजे मोजता न येणाऱ्या गोष्टीसाठी. बारावा शब्द आहे हाऊ फार HOW हाऊ फार म्हणजे किती दूर किती दूर किती दूर. आणि तेरावा शब्द आहे हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ
किती वेळ. तर असे हे एकूण 13 WH शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत, कारण WH प्रश्न बनवण्यासाठी गरज असते ती या WH शब्दांची. आपण आता काय करू, वाक्य तयार करू WH प्रश्नाचे. वाक्य घेऊ आपण. एक, वेअर, WHERE, वेअर विल he have been teaching, TEACHING, teaching since morning. क्वेश्चन मार्क. मराठीमध्ये अर्थ, तो कोठे सकाळपासून सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून, टीचिंग म्हणजे शिकवत आलेला असेल. क्वेश्चन मार्क. पुढचं वाक्य घेऊ आपण. दुसरं, what will he have been reading, READING, reading in the class since morning. क्वेश्चन मार्क. याचा मराठीमध्ये अर्थ होईल, ती सकाळपासून वर्गात काय वाचत आलेली असेल. ती सकाळपासून वर्गात काय वाचत आलेली असेल. तसंच आणखीन एक वाक्य घेऊ. हाऊ पासून, हाऊ विल यू हॅव बीन वर्किंग in the field, FIELD. क्वेश्चन मार्क. मराठीमध्ये अर्थ, तू शेतात कसे काम करत आलेला असशील. पुढचं वाक्य घेऊ. चौथं, हू will have been making
MEAKING, मेकिंग kites in the house? क्वेश्चन मार्क. मराठीमध्ये अर्थ, कोण घरात पतंग बनवत आलेला असेल. क्वेश्चन मार्क. कोण घरात पतंग बनवत आलेला असेल. आपण आता काही इम्परेटिव्ह सेंटेन्स, IMPERATIVE, इम्परेटिव्ह सेंटेन्स, SENTENC, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी बघणार आहोत. 1. आन्सर माय क्वेश्चन. ANSWER, आन्सर माय क्वेश्चन. आन्सर माय क्वेश्चन म्हणजे माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. प्रश्न, फुल स्टॉप. आणि हे वाक्य जर आपल्याला नकारार्थी बनवायचं असेल तर फक्त वाक्याच्या सुरुवातीला डू नॉट किंवा डोंट घ्यायचं. डोंट. आन्सर, ANSWER, आन्सर माय क्वेश्चन. पूर्णविराम. मराठीमध्ये अर्थ, माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ नका. उत्तर देऊ नका. माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ नका. पुढचा शब्द, पुढचं आज्ञार्थी वाक्य, अचीव. ACHIEVE, अचीव युअर गोल. GOAL म्हणजे तुमचे ध्येय. अचीव म्हणजे मिळवणे. तुमचे ध्येय मिळवा किंवा प्राप्त करा. अचीव युअर गोल, तुमचे ध्येय प्राप्त करा किंवा तुमचे ध्येय मिळवा. त्याच्यानंतर चौथं वाक्य, ॲक्सेप्ट. ACCEPT, ॲक्सेप्ट द ट्रूथ. TRUTH. मराठीमध्ये अर्थ, सत्य स्वीकारा. सत्य स्वीकारा. मित्रांनो, अशी भरपूर वाक्य तुम्हाला करायची आहे. खूप सराव करायचा आहे. सराव केल्याशिवाय उपयोग नाही, हे पक्क लक्षात ठेवायचे तुम्हाला. आपल्याला वाक्य बनवण्यासाठी इथं काही क्रियापद, मुख्य क्रियापदाची रेग्युलर आणि इरेग्युलर जवळपास 100 मुख्य क्रियापद त्याच्या 4 रूपांच्या अर्थासहित आपल्याला देतोय. या सहाय्यकारी क्रियापदासोबत किंवा यांचा मुख्य क्रियापदांचा वापर करा आणि भरपूर वाक्य बनवा, जेणेकरून आपल्याला खूप सराव होईल आणि
इंग्रजी बोलायला सोपं जाईल. त्याच्यासाठी गरज आहे या मुख्य क्रियापदांचा वाक्यांमध्ये वापर तुम्हाला कर्त्यासोबत करायचा आहे. त्यांचे मराठीमध्ये अर्थ लिहून काढायचे आणि असं जर तुम्ही केलं, व्हिडिओ पॉज करायचा आहे, व्यवस्थित सर्वच्या सर्व शब्द तुम्हाला लिहून घ्यायचे आणि खूप खूप सराव करायचा आहे. इथं ज्या ज्या शब्दांना स्टार दिलेलं आहे ती क्रियापदं इररेग्युलर म्हणजे अनियमित आहेत. त्यांना ईडी प्रत्यय न जोडता त्यांची दुसरी आणि तिसरी रूपं तयार होतात. चौथ्या रूपाच्या बाबतीतला नियम अत्यंत सोपा आहे, कारण इंग्रजीत कोणत्याही क्रियापदाला ING हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचं चौथं रूप तयार होत असतं. धन्यवाद.